महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडले असताना देखील रस्त्याची डागडुजी केली जात नाही, तर 60 किलोमीटर अंतरावर स्थानिक वाहन चालकांना टोलमुक्ती असताना देखील त्यांची अंमलबजावणी केली जात नाही। या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीनं आज आनेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करून टोल प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जोपर्यंत साताराकरांना टोलमुक्ती दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून तत्काळ टोल प्रशासनाने सातारकरांना टोलमुक्ती करावी आणि खेड शिवापूर येथील टोल नाका बंद करावा अशी आग्रही मागणी या आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आगामी काळात टोल प्रशासनाने या मागण्या गंभीरतेने घेतल्या नाही तर जन आंदोलन उभे करू असा इशारा देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळेला बोलताना दिला आहे। या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, काँग्रेस युवक अध्यक्ष विराज शिंदे, काँग्रेस जिल्हा सचिव नरेश देसाई, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे बेंगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे। खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हा अध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे। पुणे बेंगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे, अपघात, फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे। आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला, त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं दिली, त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं। अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही। ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे, त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असं आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते। दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो। राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती, टोल काढले होते। या पुणे बेंगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा, विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 टोल नसावे। आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आनेवाडी आणि आनेवाडी तो खेड शिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे, पहिली मागणी आमची होती। आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही धोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे। यामध्ये भ्रष्टाचार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लूटमार लोकांची होते। तिसरी महत्त्वाची मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे। हे आंदोलन सर्व लोक करतात, परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे। आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे, आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे। पुढच्या वेळेला जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली, आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षी आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत। साहेब, आघाडीचं सरकार असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते, तेव्हा का नाही, हे तुम्ही एकच सांगतो, हे सेंट्रलमध्ये आहे, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे, तो राज्य सरकारच्या आधिपत्याखाली नाही। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आम्ही या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्ही वारंवार उपस्थित केलं होतं। पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती त्यावेळेला सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबा सुद्धा उपस्थित होते। आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती। जसा पुणेचा गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा, तसा हा पुणे बेंगलोर रोड आहे। यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं, या काळात झालं पेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळेला नुसतीच सुरुवात होती। आता किती वर्ष झाले या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे आणि टोल माफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही
तर रिस्टर नोटीस देऊन आम्ही हा टोल उकडून टाकू. नाही का, काल कसं आहे, नाही असं नाही शेवटी प्रत्येक पक्षाला लोकशाहीतून आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मी माझं कर्तव्य समजलं, मी त्या दिवशीच अध्यक्षांना बोललो की अध्यक्ष मी प्रतिनिधी हजर होतो, त्यात राजकीय काय समन्वयाचा प्रश्न नाही. पुढची बैठक मी ते सांगलं, आमच्या दोघांची चर्चा झालेली आहे की आम्ही आता सर्व पक्षाची लोक जे मित्र पक्ष महाविकास आघाडी आहे आधी सुरुवात आहे. मला माहिती आता हे आंदोलन संपलं, त्यांना माहिती आहे किती दिवस थांबणार आहे, परत त्यांचा टोल चालू आहे. आम्ही आता एकदा प्रशासनाला सूचना करू, पोलीस यंत्रणा कलेक्टरला सूचना करू, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावे अशा मागणी करू. या प्रश्नासंदर्भात महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख घटक आम्ही बैठकीला बसू. त्या बैठकीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा करून, कारण जिल्हाधिकारी इथं प्रमुख आहे. बाकी कोणाकडून अपेक्षा मागणं, सरकारकडून अपेक्षा मागणं म्हणजे चुकीचं आहे. सध्या सरकार म्हणजे केंद्रातला असो राज्यातला असो, सध्या लुटमार चालू आहे जनतेच्या पैशाची, तर काय फरक जास्त पडेल असं वाटत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही त्यामध्ये समन्वय करू आणि 100% पुढचं आंदोलन तीव्र असेल त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहाल की ताकदीने आम्ही सर्व महाविकास आघाडीवर रस्त्यावर उतरू. विधानसभेच्या तोंडावर आंदोलन केलं जातं. चुकीचं आहे. असं आहे, लोकांच्या मनामध्ये एवढी नाराजगी आहे, ह्या आंदोलनाची गरजच नाही. प्रचंड प्रमाणात लोकांनी, मग ह्या योजना ज्या लागलेल्या आहेत, आमचं म्हणणं अजून एक योजना जाहीर करावी सरकारने. आम्ही त्यांचं अभिनंदन करू, इथं वाटलं त्यांना हे करू की त्यांनी जाहीर करावं. जशी लाडकी बहीण केली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण, त्याचा मुख्यमंत्री टोल माफी करावी. आमचं काय म्हणणं नाही, हे जर केलं तर इथे त्यांचा सत्कार करू. निवडून येण्यासाठी जर तुम्ही म्हणता आम्ही आंदोलन करतो, तर आम्हाला ते श्रेय जाऊ नये, त्यांना ते श्रेय मिळावं, आमचं त्यांना पाठिंबा आहे. त्यांनी ही टोल माफी करण्याचा जाहीर करावा. आम्ही निश्चितपणाने, आम्हाला त्याच्यामध्ये काही श्रेय घ्यायचं करत नाही.